वाल्मिक कराडला घेऊन एसआयटी बीडमध्ये आली आहे। न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्या समोर सुनावणी होणार आहे। विशेष सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे सरकारी पक्षाची बाजू मांडणार आहेत। वाल्मिक कराडकडून वकील अशोक कवडे युक्तिवाद करणार आहेत। वाल्मिक कराडला आता बीड न्यायालयामध्ये आणण्यात आलेला आहे। आता युक्तिवाद हा सुरू आहे। वाल्मिक कराडकडून वकील अशोक कवडे हे युक्तिवाद करतायत, तर विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे हे सरकारी पक्षाची बाजू मांडणार आहेत। न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्या समोर सुनावणी सुरू आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सचिन, सध्या युक्तिवादासंदर्भात काय माहिती समोर येते? विशेष म्हणजे केस न्यायालयाकडून आता वाल्मिक कराड याला बीड न्यायालयात आणण्यात आलेला आहे आणि वाल्मिक कराडला स्वतः एसआयटी घेऊन या ठिकाणी आलेली आहे। कारण न्यायाधीश सुरेखा पाटील आणि त्यांच्या समोर ही सुनावणी जी आहे ती होणार आहे आणि विशेष सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे ही बाजू मांडणार आहेत, सरकारी पक्षाची बाजू मांडणार आहेत आणि वाल्मिक कराड यांच्याकडून अशोक कवडे हे युक्तिवाद करणार आहेत। कारण आपण पाहिलं की केसमध्ये जी काही सुनावणी झालेली होती तर त्यामध्ये असे काही मुद्दे मांडण्यात आले होते की आम्ही चौकशीसाठी किंवा आम्ही तपासासाठी जे आहे ते सहकार्य करतोय आणि त्यानंतर तुम्ही जर समजा कोठडी मागत असाल किंवा जास्त लांब जर या संदर्भात विचार करत असाल तर ते योग्य नाहीये। कारण एकीकडे सहकार्य केलं जात असेल तर तपास करायचा असेल, संपत्तीची तपासणी करायची असेल तर आरोपीला अटक करून ठेवणं काही उचित नाहीये अशी बाजू जी होती ती वकिलांनी मांडली होती। मात्र खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचा हात आहे असं जो वकील समोरचा बोललेला होता। आता त्यानंतर हा महत्वाचा मुद्दा हा उरतो की आता बीडच्या या सुनावणीमध्ये नेमकं युक्तिवाद करत असताना दोन्ही बाजू कशा प्रकारे आपली बाजू मांडतात आणि त्यानंतर हा युक्तिवाद नेमकं कोणाच्या बाजूने लागतो। कारण या ठिकाणी वाल्मिक कराड याचे पाय खोलात जातात की नेमकं तो वाचतो, त्याला दिलासा मिळतो, हे आजच्या सुनावणीनंतर समजणार आहे। जी सचिन, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। वाल्मिक कराडला घेऊन एसआयटी बीडमध्ये पोहोचलेले आहे। सुनावणीला सुरुवात होणार आहे। या सुनावणीकडे आता सर्वांचं लक्ष असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।